नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज दीपक शर्मा यूट्यूबर यांनी प्रकाश आंबेडकर यांची जेएनजीच्या आंदोलनाबद्दल एक मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जंतर मंतरवर काल जेएनजीचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनात प्रचंड स्वरूपात जेएनजी आले आणि देशामध्ये एक हलचल निर्माण झाली. केंद्र सरकारच्या ज्या काही धोरण आहे, नीट परीक्षेच्या संदर्भात झालेला भ्रष्टाचार आणि त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध केंद्र सरकारच्या धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, जबाबदारी घ्यावी आणि या संदर्भामध्ये कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित यांनी जो काय आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला देशातील अनेक युवकांनी पाठिंबा दिला आणि प्रॅक्टिकल म्हणजे सतत रस्त्यावर उतरून कालचं जे आंदोलन झालेलं आहे आणि त्या आंदोलनामध्ये लोकांनी सहभाग दिलेला आहे. आणि या संदर्भामध्ये दीपक शर्मा यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोते प्रकाश आंबेडकर यांची एक परखड मुलाखत घेतली आणि त्या परखड मुलाखतीच्या संदर्भात दीपक शर्मा यांच्यासमोर देशवासियांच्या संदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की जेएनजी जे आंदोलन आहे, कॉकरोच जनता पार्टीच्या युवकांचं आंदोलन आहे, हे दिशाहीन आहे. हे कुठेतरी दिशा ठरवणारं आणि त्यांनी जर मला मार्गदर्शनासाठी बोलवलं तर मी त्यांना जरूर मार्गदर्शन करेन. आणि या संदर्भामध्ये देशाच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की आज देशभावना ही राहिलेली नाही. देशभावना ठेवून कोणीच काम करत नाही. जे निवडून जातात ते देशाचा विचार करत नाही आणि ज्या पक्ष आहे, जे अनेक पक्ष आहे, ती देशभावना घेऊन कुठे पुढे आलेले दिसत नाही आणि त्याचा फटका हा बसतो आहे. विरोधी पक्षांवर बोलताना राहुल गांधी यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की राहुल गांधी ही देशाचे मूळ मुद्द्यापासून कुठेतरी वेगळ्या पद्धतीने जातात. त्यांनी मूळ मुद्द्याला हाताशी धरलं पाहिजे. ज्या पद्धतीनं पंतप्रधान विदेश दौऱ्यावर जातात, पंतप्रधान विदेश दौऱ्यावर जाण्याच्या संदर्भामध्ये प्रकाश आंबेडकरांचं काही विरोध नाही, परंतु ते इटलीला का गेले, इटलीला का गेले राहुल गांधी यांनी विचारलं पाहिजे. कारण त्यांच्या आईचं ओरिजिन ही इटली आहे. आणि असं असताना प्रधानमंत्री इटलीला का गेले, तर त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आखातामध्ये इराण अमेरिकेचं युद्ध चालू झालेलं होतं, इस्रायलचं युद्ध चालू होतं, त्या दरम्यानमध्ये भारताची 3 जहाजं जी शस्त्रास्त्र, लोखंडी शस्त्रास्त्र की जे युद्धाला ज्याचा उपयोग होईल अशी होती, ती जहाजं सोडवण्यासाठी गेले. हा मुद्दा आम्ही मांडला होता, पण त्याला योग्य त्या पद्धतीनं प्रिंट मीडियाने मांडला नाही. पण राहुल गांधीने हा मुद्दा का सोडला आहे, राहुल गांधीने हा प्रश्न विचारात घेतला पाहिजे असे पडखर विचार प्रकाश आंबेडकरांनी विचार केला. तसेच दीपक शर्मा यांनी जे काही प्रश्न विचारले त्या संदर्भामध्ये SRI योजनेबद्दल प्रश्न विचारत असताना प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये काही मतं डिलीट केली गेली, SRI योजनेच्या माध्यमातून हरियाणामध्ये मतं डिलीट केली गेली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मतं डिलीट केली. आणि त्यावेळेला न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं की नागरिकाचा अधिकार ठरवण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही. असं असताना SRI योजनेनंतर डिलीट झालेल्या मतांच्या संदर्भामध्ये मग काँग्रेस न्यायालयात का गेली नाही, ममता बॅनर्जी का न्यायालयात गेली नाही, का दिल्लीचे आम आदमीचे केजरीवाल का गेले नाही, हा प्रश्न त्यांना विचारा असं
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वर्मावर बोट ठेवलेलं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, या देशामध्ये असलेले दलित, मुस्लिम आणि अल्पसंख्याक ओबीसी यांच्या संदर्भात कुठलाही प्रकार विचार केला जात नाही. उच्चवर्गीय शासक आहेत, मग BJP असो ही सॉफ्ट हार्ड हिंदुत्ववादी आहे, तर काँग्रेस ही स्मॉर्ट हिंदुत्ववादी आहे आणि BJP हार्ड आहे. आणि या ठिकाणी लोकांची दिशाभूल केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी असलेला दलित, मुस्लिम, ओबीसी, आदिवासी या संदर्भामध्ये बजेटमध्ये विचार केला जात नाही. देशाची जी संपत्ती आहे ती ठराविक उद्योगपतींच्याच ताब्यात देऊन हे या ठिकाणी राज्यकारभार बघू पाहत आहेत. यांना संसदीय लोकशाही नष्ट करायची आहे असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता जी काही निवडणूक आता इंडिया आघाडीची काही घटक दलाची बैठक झाली. जेनजी आंदोलनानंतर इंडिया आघाडीच्या घटक दलामध्ये कुठंतरी मायावती सारखा बहुजन समाज पार्टी आहे जो दलितांचं रिप्रेझेंटेशन करतो, ओबीसींचं प्रतिनिधित्व करतो, त्याला विचारात घेतला नाही, मुस्लिम समाजाला विचारात घेतलं नाही. आणि असं असताना भारतीय जनता पार्टीला जर हरवायचं असेल 2029च्या निवडणुकीमध्ये, मग मुस्लिम आणि दलित बाजूला ठेवून त्यांना यश मिळेल का, हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. परखड मुलाखतीमध्ये देशाच्या वस्तुस्थितीवर, मर्मावर प्रकाश आंबेडकरांनी बोट ठेवलेला आहे. आणि याचा विचार आंबेडकरी जनतेने करावा, SC ST OBCने करावा. कारण या देशामध्ये आता 2च पार्टी ठेवायच्या असे भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे. आणि SRI योजनेच्या माध्यमातून त्यांनी निवडणुका कशा मॅन्युप्युलेट करायच्या हे त्यांनी ठरवलेलं आहे. आणि आगामी काही काळात ज्या पद्धतीनं ममता दिदींचा पक्ष फोडला आणि त्यांचे खासदार आपल्याकडे घेतले, जसा आपला फोडला त्याचे खासदार घेतले, ज्या पद्धतीनं शिवसेना फोडून उद्धव सरकार गडगडकून त्यांचे खासदार आपल्याकडे घेतले, अजितदादांचे आपल्याकडे घेतले. आणि आता कुठेतरी जे डिलिमिटेशन जे आहे त्या डिलिमिटेशन करून कुठेतरी उत्तर प्रदेशाचेच महत्त्व वाढवायचं, मग दक्षिणेकडचं वाद कुठे राहणार. या डिलिमिटेशनमध्ये ठराविक खासदार आपल्याकडे घेऊन सत्ता कायम ठेवायची असा डाव भारतीय जनता पार्टीचा आहे. त्यामुळे देशामध्ये फुटीरतेचा बीज रोवण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण असं वाद होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे लोकसंख्या वाढली गेली, त्या सरकारनं त्या संदर्भात काही विरोध केला नाही. दक्षिणेकडची राज्य सुशिक्षित होती, त्यांनी लोकसंख्या नियंत्रित ठेवली आणि आपला विकास केला. आणि जर अशा प्रकारे जर वागले सरकार तर या देशाची लोकशाही टिकणार नाही, या देशाचं अस्तित्वच नष्ट होईल असं त्यांनी परखड आपल्याला सांगितलेलं आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता आता दलित, मुस्लिम समाज, OBC समाज जो अज्ञानी आहे त्याचा वापर मग भारतीय जनता पार्टी करते आहे. OBC हा DNA असं भारतीय जनता पार्टी म्हणते आहे. मग जातीय जनगणना का करत नाही. या देशाच्या OBCची संख्या 75% आहे आणि त्यांचा जातीय सेन्सर झाला तर दूध का दूध, पाणी का पाणी होईल. राहुल गांधी असं म्हणतात की आम्ही सत्ता आल्यानंतर या ठिकाणी जातीय जनगणना करू, परंतु जातीय जनगणनेच्या कॉलममध्ये OBC नाही. मग राहुल गांधी याबद्दल विरोध का करत नाही. या देशाची सत्ता ब्राह्मणवादी विचारांकडे आहे. ब्राह्मणवादी विचार म्हणजे जे शोषण करणारे आहे आणि आंबेडकरीवादी विचार म्हणजे जे शोषण विरहित व्यवस्था ठेवणारे आहे. म्हणून आता आंबेडकरी जनतेने या देशाच्या जनजीनं देखील विचार करणं गरजेचं आहे. जनतेने या मूलभूत गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे. धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री जे नीटच्या परीक्षेमध्ये झालेला घोटाळा आहे तर मोदी धर्मेंद्र प्रधानला बाजूला करतील आणि जनजी आंदोलन कुठेतरी थांबेल. या देशाची प्रिंट मीडिया असेल, मेनस्ट्रीम मीडिया आहे, ही देशाची लोकशाही नष्ट करण्याच्या मागे लागलेली आहे. संसदीय लोकशाही धोक्यात आणण्याचं काम मोदी सरकार करत आहे आणि देशात भांडवलशाही राबवून या गरीबाला गरीब आणि श्रीमंत करण्याचं धोरण चाललेलं आहे. आणि कुठेतरी या विचाराला, कुठेतरी या गोष्टीला प्रकाश आंबेडकरांनी एक वाचा फोडलेली आहे. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या विचारासंदर्भात आपलं म्हणणं काय
कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.